ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। साच ज्ञानेश्वरी दिवस 276 अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग। श्री गणेशाय नमः। हे भगवन, अनादि मध्यांतम अनंत वीर्यम अनंत बाहुम शशि सूर्य नेत्रम दीप्त हुताश वक्त्रम स्वतेजसा इदम विश्वम तपंतम त्वाम पश्यामी। हे भगवंता, ज्याला आदी नाही, मध्य नाही व अंतही नाही, ज्याचे वीर्य म्हणजे सामर्थ्य व तेज अनंत आहे, ज्याला अनंत बाहू आहे, चंद्र व सूर्य हे ज्याचे नेत्र आहे, ज्याचे मुख दीप्तिमान अग्निप्रमाणे आहे व आपल्या तेजाने जो या विश्वाला तप्त करीत आहे, अशा तुला मी पाहत आहे। तू आदि मध्यांत रहितू, स्वसामध्ये तू अनंतू, विश्वबाहू अपरिमितू, विश्वचरण तू। पै चंद्र चंडांशु डोळा, दावितसी कोपप्रसाद लीळा, एका रुससी तमाची या डोळा, एका पाळीतोसी कृपा दृष्टी। जी एवं विधा तू ते, मी देखत असे हे निरुते, पेटले प्रलयाग्नीचे उजिते, तैसे वक्त्र हे तुझे। वणिवेनी पेटले पर्वत, कवळुनी ज्वाळांचे उभड उठत, तैसी चाटीत दाढा दात, जीभ लोळे। ये वदनीची या उबा, आणि जी सर्वांग कांतीची या प्रभा, विश्व तातले अति शोभा जात आहे। तू आदि मध्य व अंत यांनी रहित आहेस। तुझे स्वतःचे सामर्थ्य अनंत आहे। तुला अपरिमित बाहू व चरण आहे, किंबहुना विश्वातील सर्व बाहू व चरण तुझेच आहेत। तुझे स्वरूप अपरिमित आहे, आणि चंद्र व चंडांशु म्हणजे सूर्य ह्या तुझ्या डोळ्यांनी तू कोप व कृपा प्रसाद यांच्या लीळा तू दावित म्हणजे दाखवित असतोस। तू तमाच्या व कोपाच्या डोळ्याने कोणावर रुससी म्हणजे रागावतोस व शासन करतोस, तर तुझ्या कृपा दृष्टीने कोणाचे पालन वा सांभाळ करतोस। देवा, मी तू ते म्हणजे तुला या एवं विधा म्हणजे असंख्य विविध रूपांमध्ये निरुते म्हणजे खरोखर प्रत्यक्ष पाहत आहे। पेटलेल्या प्रलयाग्नीचे उजिते म्हणजे उजेड जसा दिसतो, त्याप्रमाणे तुझे हे वक्त्र म्हणजे मुख मला दिसत आहे। वणव्यामुळे पर्वत पेटल्यावर पर्वतावरील सर्व पदार्थांना कवळून ज्याप्रमाणे ज्वाळांचा उभड म्हणजे भडका उडतो, त्याप्रमाणे दाढा व दात चाटत असलेली तुमची जीभ लोळत आहे। ह्या आपल्या वदनाच्या व मुखाच्या उबा म्हणजे उष्णतेने आणि तुमच्या सर्वांगांच्या कांतीच्या प्रभेने व तेजाने तातले म्हणजे पोळलेले सर्व विश्व शोभा जात आहे, म्हणजे उद्वेगाने नाश पावत आहे। हे महात्मन, त्वया एकेन द्यावा पृथिव्यो इदम अंतरम व्याप्तम च सर्वाः दिशाः व्याप्ताः इदम तव अद्भुतम उग्रम रूपम दृष्ट्वा लोकत्रयम प्रव्यथितम हि। हे महात्मन, अंतराळ, आकाश व स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या अंतरामधील सगळे आणि सर्व दिशा तुम्ही एकट्याने व्यापून टाकल्या आहेत। तुमचे हे अद्भुत, अलौकिक आणि उग्र रूप पाहून हे सर्व त्रैलोक्य भयाने व्याकुळ व व्यथित झाले आहे। का जे देवलोक आणि पाताळ, पृथ्वी आणि अंतराळ, अथवा दशदिशा समांकुळ दिशाचक्र, हे आघवेची तुवा एके भरले देखता आहे कौतुके, परी गगनाही सकट भयानके आपलं विजय जेवी। ना तरी अद्भुत रसाची या कल्लोळी, जाहली चवदाही भुवनासी कडी आळी, तैसे आश्चर्यची मग मी आकळी काय एक। नावरे व्याप्ती हे असाधारण, न साहवे रूपाचे उग्रपण, सुख दुरी गेले परी प्राण पिपाये धरिजे। देवा ऐसे देखोनी तूते, नेणो कैसे आले भयाचे भरिते, आता दुःख कल्लोळी झळबते तिन्ही भुवने। एरवी तुझ महात्मयाचे देखणे, तरी भय दुःखासी का मेळवणे, परी हे सुख नव्हेची जेणे गुणे, ते जाणवत आहे मज। किंवा
देवलोक म्हणजे स्वर्गलोक व पाताळलोक, पृथ्वी आणि अंतराळ म्हणजे अंतरिक्ष व आकाश, अथवा दशदिशाच कशाला, समाकुळ म्हणजे समस्त क्षितिज वा दिशा चक्र, हे आघवे म्हणजे सगळे, तुवा म्हणजे तू एकट्याने भरले वा व्यापले आहेस, हे मी कौतुकाने पाहत आहे. परंतु ज्याप्रमाणे एखाद्या भयंकर वस्तूने गगनासकट सर्व जग बुडवावे, त्याप्रमाणे तुमच्या या भयंकर स्वरूपाने हे सगळे आपलं विजय म्हणजे बुडवून टाकल्यासारखे मला वाटत आहे. नाहीतर अद्भुत रसाच्या कल्लोळी म्हणजे लाटांनी 14ही भुवनांना कडियाळी म्हणजे वेढा पडावा, तशी ही आश्चर्यकारक घटना आहे. मग मी कशा कशाचे आकलन करावे? तुझ्या या विश्वरूपाची व्याप्ती नावरे म्हणजे आवरण्यासारखी नसून विलक्षण व असाधारण आहे, आणि तुझ्या या रूपाचा उग्रपणा व प्रखरता सहन होण्यासारखी नसल्यामुळे तुझ्या या रूपाच्या दर्शनाने जगाला सुख प्राप्त होण्याचे तर दूरच राहिले, पण त्यामुळे हे जग विपाये म्हणजे मोठ्या कष्टाने जेमतेम प्राण धरून व तग धरून राहिले आहे. तेव्हा तू ते म्हणजे तुला अशा रूपात पाहून भयाचे भरते कसे आले, हे नेणो म्हणजे कळत नाही. आता मात्र तिन्ही भुवने दुःखाच्या कल्लोळी म्हणजे लाटांमध्ये झळंबते म्हणजे गटांगळ्या खात उडत आहे. एरवी तुझं महात्म्याच्या देखणे म्हणजे दर्शनाने भय व दुःख हे एकत्र मिळून का प्राप्त व्हावे, परंतु तुमच्या या विश्वरूपाच्या दर्शनाने सुख ज्या गुणे म्हणजे कारणाने प्राप्त होत नाही, ते कारण मला जाणवत आहे व समजून चुकले आहे. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.